नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या आता प्रीतमच्या जवळ येते. तुम्ही ड्रिंक वगैरे करायला लागलाय का? तुम्ही काय करताय काय नाही मला काही कळतच नाही. आणि प्रिया आता रडायला लागलेली असते. प्रीतमचं जे वागणं असतं विचित्र वाटत असतं आणि तिला टेन्शनही आलेलं असतं. पहिले जसं ड्रिंक वगैरे करायचं त्या मार्गावर गेलं की काय, म्हणून बिचारीला काळजी लागलेली असते आणि ती आता रडत असते. कालपर्यंत सगळं नीट होतं, व्यवस्थित होतं. आता तुम्ही आदित्य दादाला काय बोलला आणि कशी वागणूक दिली जरा विचार करा प्रीतम. नोकर बनून त्यांच्याच घरात नोकर बनून राहायला लावताय. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? काय सुरू हे कशामुळे करताय जरा कळेल का प्रीतम? सांगा मला ऐकायचंय. या प्रीतम बरोबर भांडत असते. इतका विश्वास ठेवतात, इतकं तुम्हाला जीव लावतात, किती प्रेम आहे दादांचं तुमच्यावर आणि तुम्ही का असं वागताय दादांसोबत? तेवढ्यात काय आदित्य आलेला असतो प्रियाचं आणि प्रीतमचं भांडण मिटवायला. या जरा शांत बसतीस का? त्याला का रागवतीयस तू? तो जे वागतोय बोलतोय अगदी योग्यच आहे, त्यात चूक काय? त्याला बोलण्याचं काहीच अधिकार नाहीये, त्याची यात काहीच चूक नाहीये. असं कसं म्हणताय आदित्य दादा? ते का करताय असं? अगं माझ्यामुळे. मी जे सांगितलंय तसंच करतोय तो. माझ्या सांगण्यावरूनच असं वागतोय आणि बोलतोय. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि त्याला काही बोलू नकोस. प्रीतमलाही धक्का बसतोय की आदित्य दादा असं का बोलतोय? एवढं सगळं झालं, एवढा अपमान केला तरी तो माझीच बाजू घेतोय. त्या तुला कळतंय का प्रीतम असं वागतोय तर आईचा किती संताप होतोय? यावरून सरळ कळतंय की आईचं माझ्याविषयीचं मत बदललेलं नाही आहे. तसंच आहे, माझ्यावर किती प्रेम आहे आईचं. आईची अगदी तिळतिळ तुटती आई. जसा प्रीतम मला त्रास देतो तेवढा त्रास आईला होतोय. म्हणजे तुला कळतंय का? पॉझिटिव्ह गोष्ट होती आपल्यासाठी. समोर बोललो गो मुद्दाम, तसं मीच त्याला सांगितलं होतं आईचं प्रेम मिळवायचं असेल तर असं नाटक करायला लागणार, म्हणून तर नाटक केलंय. त्यामुळे प्रिया त्याच्यावर चिडू नकोस हा. त्याचं हे वागणं आणि बोलणं अगदी रडायला लागलेलं असतो. प्रीतम इतका चांगला भाऊ आहे तरी किती अपमान करतोय त्याचा मी. तर एवढं सगळं होऊन सुद्धा प्रीतमला अगदी जवळ घेतो आणि माया करतो. ती प्रीतमने मनावर दगड ठेवून सगळं काही बोललाय आणि वागलाय. मला खात्री आहे प्रियाला खात्री पटावी म्हणून आदित्यने प्रीतमची बाजू घेतलेली असते आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केलाय. त्यामुळे तू तिला काही बोलू नको किंवा चिडचिडही करू नकोस. आदित्यने एवढं समजून सांगितलेलं असतं आणि मी जरा आलो, मला काम आहे म्हणून आदित्य निघून चाललेलं असतो. मात्र थक्क झालेला असतो. तो खालीच बसून घेतो की ह्या आदित्य दादाला करू तरी काय. ती पारू तशी आणि आदित्य दादा असं इतकं त्यांना त्रास होतोय तरी ते इतकं प्रेम करताय माझ्यावर, अजूनच त्रास होत असतो या प्रीतमला. म्हणते प्रीतम सॉरी बरं का, मी कसलाच विचार केला नाही किंवा तुमचं काय चाललंय हे तुम्हाला विचारलंही नाही आणि तुम्हाला फार बोलले मी रागाच्या भरात. पण खरंच चुकला माझं, खरंच मला माफ करा प्रीतम. इकडे इस्त्रीचे कपडे घ्यायला हॉलमध्ये एक माणूस आलेला असतो आणि अहिल्याला म्हणतो इस्त्रीचे कपडे घ्यायला आलोय मी. अहिल्या म्हणते हो. सावित्री आत्याला आवाज देते, इस्त्रीवाला आलाय तेवढे कपडे ठेवून घे त्याच्याकडनं. मागून प्रीतम आलेला असतो. सावित्री आत्या तू थांब जरा, दादा आहे ना घरात, मग ही असली कामं करेल की तो? तुला करायची गरज नाहीये, तू तुझं काम कर सावित्री आत्या. अहिल्या आणि श्रीकांत एकमेकांकडे बघायला लागतात की प्रीतम अक्कल बिक्कल आहे की काही, दादा कशी कामं करणार ही? काय आदित्य आलेला असतो. प्रीतम मोठ्या ऍटिट्यूड मध्ये म्हणतो इस्त्रीवाला आलाय त्याच्याकडनं कपडे घे. परत एकदा प्रीतम सांगतो अरे इस्त्रीवाला दिसत नाही का समोर, कपडे घे की त्याच्याकडनं. अहिल्याला आणि श्रीकांतला इतका राग येत असतो. तिथे आत्या उभी असते सुमित्रा, तिला सुद्धा खूप राग येतो. तिथे जातो आणि लगेच त्याच्याकडनं कपडे घेतो. म्हणतो आई त्याने स्वतःहून कबूल केलंय, सगळी कामं करायला तयार येतो, त्यामुळे तुला काही प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतंय. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तुला कसला प्रॉब्लेम येतो? त्यांची सगळी कामं करायला तयार येतो, मग काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि मला बोलण्याची किंवा प्रत्येक वेळेला रागराग करण्याची गरज नाहीये. तिला म्हणते प्रीतम बास, सगळं काही अति होतंय आता, बासा खूप सहन केलं आणि खूप झालंय तुझं, सगळं काही बंद झालं पाहिजे. आदित्य म्हणतो एक मिनिट, काम झालंय, हा वाद थांबवा प्लीज. माझ्यावरून घरात वाद नकोय मला आणि मला ते सहनही होणार नाहीये. म्हणतो वाद घालण्याची गरज नाही आणि स्पेशली माझ्यावरून. एकाच घरात राहतो, कुणी मालक कुणी नोकर असं नसतं. माझं घर आहे, माझ्या घरात कामं करायला कसली आली लाज? त्यामुळे मला काहीच वाटत नाही आणि प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही वाद घालत जाऊ नका प्लीज. त्यांनाच या गोष्टीमुळे वाईट वाटत असतं. मित्र आत्या म्हणते मी ठेवते. आदित्य म्हणतो मी ठेवतो की. तिच्या डोळ्यातनं अगदी पाणी येत असतं, इतकं तिला वाईट वाटत असतं आदित्यची ही अवस्था बघून आणि प्रीतमचं वागणं बघून. सगळं काही तमाशा झाल्यावर प्रीतम बाहेर येतो आणि गाडीत येऊन बसतो. समोर त्याला एक चिठ्ठी दिसते. परत गाडीतून उतरतो आणि ती चिठ्ठी वाचतो. प्रीतम तू आता आदित्यला बोलवायचं आणि तुझी गाडी पुसायला लावायची. नोकर आहे ना तो, मग त्याला गाडी पुसायला लाव. एक माणूस उभा असतो, तो लगेच जॅकेट खाली करतो आणि बंदूक दाखवतो प्रीतमला. प्रीतम आता घाबरलेला असतो. प्रीतमचा नायविलाज असतो किंवा मजबुरी असते. तो आता आदित्यला आवाज देतो. आदित्य सुद्धा घाईघाईने येतो. काय झालंय प्रीतम? तोंडवरून काय विचारतोय? तोंड वर करून प्रश्न विचारायला लागलाय. गाडी पुस, मला बाहेर जायचंय. ते कामासाठी इन्व्हिटेशन द्यायचं, मग तू यायचं आणि मग काम करायचं का? ऑफिसला जायचंय, गाडी पुस की पटकन. टाइमपास करू नको रे दादा तू. त्याला सुद्धा हे प्रीतमचं वागणं खटकत असतं की प्रीतम काय एवढं टोकाचं वागतोय, पण तो काहीही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघून एक विचार करत असतो.
पर्यंत आदित्य गाडी पुसत नाही तोपर्यंत समोर जो माणूस असतो तो हल्लेला नसतो, तिथेच उभा असतो. त्याने खिशातनं रुमाल काढलेला असतो आणि आता गाडी साफ करायला सुरुवात करतो. तिथे गाडी पुसत असतो. प्रीतम चोरून त्या माणसाला बघत असतो आणि तेवढ्यात काय अहिल्या बाहेर येत असते. अगदी रागारागाने म्हणजे घाईघाईने ती बाहेर आलेली असते. तसंही तिला प्रीतमचा राग ऑलरेडी असतोच सकाळपासून. तिथे गाडी पुसत असतो. तो मागे वळून प्रीतमला बघतो की प्रीतमचं चाललंय तरी काय. अहिल्या, श्रीकांत सगळे काही तमाशा बघत असतात की प्रीतम उभा आहे आणि आदित्य त्याची कार पुसून देतोय. पण तो रुमालाने किती वेळ पुसणार आहे? शर्ट काढून शर्टनी पुस की. ऑफिसला जायचंय यार, उशीर होतोय मला, का मुद्दाम करतोय रे. चिडलेली असते तर चाललेली असते. तेवढ्यात काय श्रीकांत तिचा हात पकडतात आणि अहिल्या शांत बस. आदित्य इतका मजबूर असतो. प्रीतम जे सांगल ते ऐकतच असतो. आता शर्ट काढून गाडी पुस, तो शर्ट काढून गाडी पुसायला लागलेला असतो. माणसाने बघितलेलं असतं की आदित्य आता शर्ट पुसून गाडी पुसतोय. त्याचं काम झालेलं असतं, तो आता निघून जातो. प्रीतमनेही बघितलेलं असतं की तो माणूस आता निघून गेलाय. प्रीतमला जरा रिलॅक्स फील होतं. लगेच गाडी चालू करून चाललेला असतो. गाडी पूर्ण पुसून दे म्हणून म्हणत सुद्धा नाही, तो लगेच तिथून निघून चाललेला असतो. पण तो अरे गाडी पुसतोय, कुठे चाललाय तू, काहीच बोलत नाही आणि तिथून निघून गेलेला असतो. कारण प्रीतमराव ऑलरेडी त्याच्या वागण्याची त्याला लाजच वाटत असते. आणि श्रीकांत आदित्यची सगळी काही मजबुरी बघत असतात. हिलाला इतका राग येतो की तनतन करत ती आत निघून गेलेली असते. परत आदित्यने त्याची शर्टिंग व्यवस्थित केलेली असते आणि तोही चाललेला असतो. आणि श्रीकांत आता इकडे बेडरूम मध्ये आलेले असतात. अहिल्या म्हणते, श्रीकांत तुला दिसतंय, कळतंय का सगळं समोर काय चाललंय? श्रीकांतला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. विचार करत असतात हे नेमकी चाललंय तरी काय. प्रीतमचं हे वागणं योग्य आहे का रे? जो भाऊ नेहमी त्याला प्रोटेक्ट करतो, त्याच्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतो, त्याला इतकी घाणेरडी वागणूक देतोय हा प्रीतम. याला अक्कल आहे की काय? नको नको ते अहिल्या बोलत असते. कारण प्रीतम वागतच तसं असतो. कुणालाही राग येईल असंच प्रीतम वागत असतो. प्रीतमने सकाळी काय केलं? कपडे आणायला लावले. नोकरासारखे धोब्याकडून कपडे घेतले. आत्ता काय केलं तर त्याला स्वतःच्या भावाला रुमालाने गाडी पुसत होता तर म्हणे पटपटावर अंगातला शर्ट काढून गाडी पुस. काय वागतोय प्रीतम, कळतंय का? सख्या मोठ्या भावाला काय वागणूक देतोय आणि त्याची काय अवस्था होत असेल, आधी त्याच्या मनाला काय वाटत असेल. श्रीकांत जरा विचार कर रे, किती वाईट वाटत असेल. एवढं जीवापाड माझ्या लहान्या भावाला प्रोटेक्ट केलं, एवढं जपलं, एवढं प्रेम केलं आणि तोच आज नोकरासारखी तुच्छ वागणूक देतोय मला. त्या आदित्यला किती त्रास होत असेल रे श्रीकांत. आता हा विचार करून अहिल्यालाच एवढा त्रास होत असेल तर आदित्यला किती होत असेल. म्हणते माझे अगदी डोकं बंद पडलंय रे, काय वागतोय ना प्रीतम, मला कळत नाहीये. श्रीकांत अजूनही काही बोलत नाही. हाताची घडी घालून शांतपणे गोष्टींचा विचार करत असतात. अहिल्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेत असतात. आता प्रीतमला याबद्दल चांगलं सुनावणार आहे आणि बोलणार सुद्धा आहे. बघू आता काय नाटकं तरी चालली त्याची. श्रीकांतला सुद्धा तो प्रसंग सारखा सारखा आठवत असतो की जेव्हा कपडे द्यायला तो माणूस आला होता तेव्हा सावित्री अगदी समोर होती. सावित्री कपडे घ्यायला चालली पण होती. मुद्दाम याने आदित्यला आवाज देऊन बोलवलं आणि ते कपडे घे असं स्वतःच्या तोंडाने सांगितलं. जोपर्यंत आदित्य कपडे घेत नाही, आतमध्ये रूम मध्ये नेऊन ठेवत नाही, तोपर्यंत प्रीतम तिथेच उभा राहिला. श्रीकांतला हेही आठवत असतं की प्रीतम म्हणालेला असतो, पारू जशी या घरात राहते आणि सगळी नोकराची कामं करते, अगदी नोकरासारखंच वागते, तसंच आता आदित्य दादाने सुद्धा या घरात राहायचं, खायचं, प्यायचं, पण नोकराची सगळी काही कामं करायची. मालक म्हणून या घरात राहायचं नाही तर नोकर म्हणून नवरा बायकोने काम करायचं. आपण सांगू ते पडेल ते काम यांना करायलाच लागणार. अहिल्या चिडलेली असते. प्रीतम पास हद्द पार करतोयस तू. अहिल्या जे काही प्रीतमला बोललेली असते सगळं काही प्रसंग श्रीकांतला आठवत असतो. एक गोष्ट सारखी सारखी अहिल्याला आणि श्रीकांतला तीच आठवत असते कारण त्यांच्या मनाला ती गोष्ट तेवढी लागलेली असते. खूप त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत असतो. आदित्य वर म्हणालेला असतो गोष्टी सावरण्यासाठी, एकाच घरात राहतोय, घरातली कामं करायला काय हरकत आहे आणि ही कामं नोकराची, ही याची, असं कोणी वाटून दिलंय का? आपलं घर आहे, आपली कामं सगळी करायलाच हवी ना, त्यात कसला आलाय कमीपणा. त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि हो, प्रीतमला बोलण्याची तर काहीच गरज नाहीये. एवढं सगळं होऊन आदित्यचा अपमान करून सुद्धा आदित्यने प्रीतमचीच बाजू घेतलेली असते हे सुद्धा श्रीकांतला चांगलंच आठवत असतं. गाडी पुसायच्या वेळेला सुद्धा प्रीतमने कसा तमाशा मांडला. पटपट पूस, रुमालाने काय हळूहळू करतोय, अंगातलं शर्ट काढ, त्याने गाडी पूस. एक ना एक शब्द आणि एक ना एक प्रसंग जेवढा अहिल्याला आठवतोय तेवढा श्रीकांतला आठवत असतो. श्रीकांत मात्र सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करत असतात. जशी अहिल्या लगेच रिॲक्ट झालेली असते तसे श्रीकांत रिॲक्ट होत नाही. शांतपणे समोर काय चाललंय ते बघत असतात आणि सगळ्या गोष्टीचा नीट विचार करत असतात. लॅपटॉपवाला प्रसंग सुद्धा श्रीकांतला विचार करताना आठवलेला असतो. काहीही झालं तरी हा लॅपटॉप तुला घ्यायलाच लागणार आहे. त्यावेळेला प्रीतम एकदम उठतो आणि म्हणतो, बाबा नाही घ्यायचा लॅपटॉप, नको घेऊ देऊ की, एवढी महागडी वस्तू देण्याची गरज सुद्धा नाहीये. आणि तसंही लॅपटॉप त्याचा फुटलाय, त्याचा कंपनी किंवा कंपनीतला मालक बघेल की लॅपटॉप द्यायचा की नाही, हा खड्डा कसा भरून काढायचा. तुम्ही कोण त्याला एवढा महागडा लॅपटॉप देणार आहे?
आणि नाही म्हणतोय तर प्लीज त्याला आग्रह सुद्धा करू नका. प्रीतम फाडकन बोललेला असतो आणि आपल्या एवढ्या मोठ्या भावाचा त्याने अपमान केलेला असतो, तेही सगळ्यांच्या समोर. त्याच्यावर घाणेरडे आरोप लावलेले असतात प्रीतमने, तरी सुद्धा आदित्यने एवढ्या लोकांच्या समोर परत त्याची बाजू घेतलेली असते. मला तुझ्या घरातलं प्रॉपर्टीतलं काहीच नकोय, मी फक्त तुमच्यासोबत राहतोय, माझ्यासाठी हेच खूप झालं. प्रॉपर्टी हिस्सा वगैरे मला काहीच नकोय. तू जसं म्हणशील ना प्रीतम तसं राहायला तयार आहे. फक्त आई वडील तू प्रिया माझ्यासोबत आहे तर मला अजून काय हवंय रे. सगळं काही आदित्यचं वागणं आणि प्रीतमचं वागणं या दोघांमधला फरक अगदी शांत डोक्याने विचार करून श्रीकांत बघत असतात. ती निर्लज्जपणे प्रीतम म्हणलेलं असतो की तू आणि तुझी बायको आमची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी, प्रॉपर्टीवर हक्क गाजवण्यासाठीच तोंड घेऊन आलात. आणि आईने त्या दिवशी प्रॉपर्टीचे पेपर दिले होते ते सुद्धा तू घेऊन गेला. कुठे आहेत ते प्रॉपर्टीचे पेपर? दे आणून, नसन लागेल तर. मोठ्या मनाने म्हणतोय ना नकोय तुला तर दे की प्रॉपर्टीचे पेपर वापस. नको नको ते नाही नाही ते अगदी टोकाचं बोललेलं असतो प्रीतम, तरी सुद्धा आदित्य चिडलेला नसतो, रिॲक्ट झालेला नसतो. सगळं काही प्रॉपर्टीसाठी चाललंय, नवरा बायकोंची नाटकं, हे नको ते नको, सगळं तर घेऊन बसणार आणि नकोय असं कसं म्हणताय. तेव्हा अहिल्याने सनकन कानाखाली दिलेली असते प्रीतमचे. हा सुद्धा प्रसंग अगदी आठवत असतो श्रीकांतला. तर त्यावर म्हणालेलं असतो, हे बघा तुम्ही भांडू नका, आपापसात वाद घालू नका प्लीज. प्रीतम जसं म्हणतोय की या घरात नोकर म्हणून वागावं, सगळी कामं नोकराची करावी, सगळं काही करायला तयार आहे मी, फक्त वाद करू नका. प्रीतम ज्या गोष्टीमध्ये आनंदी असेल ती गोष्ट मी नक्कीच करणार, नोकरासारखंच वागणार, मालकासारखं अजिबात वागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मला काहीच नकोय. जोडून आदित्य रिक्वेस्ट करत असतो, माझ्यावरून वाद घालू नका प्लीज. श्रीकांतने सगळ्या गोष्टीचा बारीक विचार केलेला असतो. आता कुठे ऍक्शन द्यायला, रिॲक्शन द्यायला सुरुवात करतात. आईला मी समजू शकतो तुझ्या या वेळेला डोक्यात काय विचार चाललाय, तुझी अवस्था काय, सगळं काही कळतंय अहिल्या मला. तर मला अजिबात पटलेलं नाहीये प्रीतमचं वागणं, जे आदित्यसोबत वागतोय ते अजिबातच योग्य नाहीये. आणि खरंच तुझ्यासारखंच मला रागही येतोय आणि अगदी संताप झालाय. हे बोलत असतात तेवढ्यात काय प्रिया आलेली असते बेडरूमच्या दारातून, सगळं काही ऐकत असते. प्रीतमची कान उघडणी एकदा केलीच पाहिजे, जरा त्याची अक्कल जागेवर आणली की जरा व्यवस्थित वागेल तो. तू म्हणतीये ना तसं बरोबर आहे अहिल्या, आपण तसंच वागूया. कान म्हणतात मी बोलतो. अहिल्या म्हणते ठीक आहे तू समजाव तुझ्या पद्धतीने. आता प्रिया आलेली असते. अहिल्या म्हणते प्रीतम तुलाही काही बोलला का ग, काय झालंय सांगतीस का जरा प्रिया. प्रिया मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, हात जोडून अगदी माफी मागायला लागलेली असते. मला कळतच नाही हो प्रीतमचं हे वागणं बोलणं का करताय, कशासाठी करताय. तुम्ही काळजी करू नका, मी समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मला सुद्धा आवडलेलं नसतं आदित्यचा अपमान करणं आणि वेळोवेळी त्याला नोकर नोकर अशी वागणूक देणं. स्वतः बोलेल हे का कशासाठी करताय मी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. चांगली ओळखते आणि माझ्यापेक्षा जास्ती तुम्ही ओळखता प्रीतमला. प्रीतमचा स्वभाव नाहीच आहे असा. ते अशी फाट कुणाला बोलणारही नाही आणि कुणाला राग येईल, वाईट वाटेल, मन दुखेल असं तर ते कधी करणार नाही. सुद्धा खूप प्रेम आहे हो दादांवर, पण ते का वागताय ना काही कळतच नाही हो. म्हणते प्लीज त्यांना एकदा माफ करा ना आई प्लीज. तिला म्हणते प्रिया तू चांगली बायको आहेस यात काही वादच नाहीये, पण जेव्हा नवरा चुकतो ना त्याच्या चुका लपवायच्या, पाठीशी घालायच्या यापेक्षा त्याची चूक त्याला दाखवून देणं आणि योग्य मार्गावर त्याला आणणं एका योग्य बायकोचं किंवा चांगल्या बायकोचं कर्तव्य असतं. त्याला वेळेस थांबवणं चांगल्या बायकोचं कर्तव्य असतं. आणि मला असं वाटतं की तू चांगली बायको आहे त्यामुळे हे कर्तव्य सुद्धा नक्कीच पार पाडशील. आई मी तुम्हाला शब्द देते, प्रीतमच्या अशा विचित्र वागण्यामागं काय कारण आहे ते मी लवकरात लवकर शोधणार आणि सगळ्यांच्या समोर आणणार. आणि प्रीतमला कोणती गोष्ट सतावतीये ती सुद्धा लवकरात लवकर शोधणार, माझा शब्द आहे आई. आता तिथून निघून गेलेली असते, तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. आता प्रियाने सुद्धा जशी आदित्यला आणि पारूला वागणूक द्यायचं ठरवलेलं असतं प्रीतमने, प्रिया सुद्धा तसले साधे कपडे घालते आणि साधा मेकअप करते. ती शानो शोकत सगळं काही तिने सोडलेलं असतं, महागड्या साड्या, ज्वेलरी आणि अगदी सिंपल साडी नेसलेली असते. आणि आता मोलकरणीचंच काम पारूने करायचंय तर मी का नाही करायचं म्हणून प्रिया सुद्धा लादी वगैरे पुसत असते. सगळी कामं सर्वसामान्यासारखी करायला ती सुरुवात करते. प्रीतम आलेला असतो. प्रीतम म्हणतोय प्रिया तू हे काय करतेयस, हे काम तू का करतेयस, ही काम तू करायची गरज नाहीये, ही कामं नोकर वर्गाची आणि नोकर वर्गानेच केली पाहिजे, तू नाहीये. तू नाही या घरची, तुला कळतंय का. आता चिडतो तिच्यावरती, म्हणते अहो काय झालं, एवढं काय रिॲक्ट होताय तुम्ही, विसरलात का तुम्ही प्रीतम, मी या घरची लहान सून आहे आणि मी नोकराची कामं केली तर कुठे बिघडतंय. पारू आणि आदित्य दादा मोठा मुलगा आणि मोठी सून असून सगळी नोकराची कामं करताय तेव्हा तुम्हाला काही हरकत नाहीये. मी लहान सून असून काम करते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, करू द्या की. प्रीतमला कळतं की आता ही मला टोचून बोलते किंवा माझी चूक मला दाखवून देण्याचा प्रयत्न करते. प्रीतमला सगळं काही कळत असतं, प्रियाची अवस्था, प्रियाचा न्याय मिळवून देण्याची धडपड. मनातल्या मनात प्रीतम म्हणतोय बघ प्रिया तुझं काय चाललंय मला सगळं काही कळतंय, पण मी तुला आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाही किंवा मी का वागतोय हे सुद्धा तुला मी सांगू शकत नाही.
माझी मजबुरी आहे ग प्रिया, मला मजबुरीमुळे वागायला लागते. मनातल्या मनात आता प्रीतम हे बोलत असतो. तुझ्यापेक्षा जास्ती त्रास मला होतोय ग, पण ती दिशा सगळं काही माझ्याकडून करून घेतीये. माझी मजबुरी आहे प्रिया. त्या गोष्टीतून सुटण्यासाठी मला हे करायला लागतंय ग, नाही तर मी तरी का त्रास देईल दादाला. काय म्हणते, चला हो दोघे मिळून लादी पुसूया, त्यात काय हरकत आहे एवढं. काय म्हणते, तुमचा हा स्वभावच नाहीये किंवा तुम्ही अशी वागणूक कोणालाच देऊ शकत नाही. आधी तर दादाला काय, कोणालाही तुम्ही अशी कमीपणाची वागणूक देऊ शकत नाही. यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि ते मी शोधणारच. प्रीतम आता तिथून निघून गेलेलो असतो. आता कुठेतरी त्याच्या विचारचक्रामध्ये हरवलेला असतो आणि जे आदित्यला वागणूक देतो किंवा अहिल्या रागवलेली असते किंवा सगळ्यांनाच राग आलेला असतो, तो प्रसंग सारखा सारखा प्रीतमला आठवत असतो. याचा विचार करत करत रस्त्याने प्रीतम चाललेला असतो. काहीही त्याला भान राहिलेलं नसतं, तो फक्त चालतच असतो. जे काही वादविवाद झाले, आदित्यला जे कमीपणाची वागणूक दिली, सगळे काही प्रसंग प्रीतमच्या डोळ्यापुढून चाललेले असतात आणि तितकंच त्याला वाईटही वाटत असतं. नंतर प्रीतमने स्वतःच्या शर्टने आदित्यला गाडी पुसायला लावली, रुमालने गाडी पुसायला लावली. अगदी नोकरासारखं पटापट हात चालव काहीही बोललेला असतो. तो सुद्धा प्रसंग प्रीतमला आठवत असतो आणि तेवढाच त्याला त्रासही होत असतो. श्रीकांत कुठेतरी चाललेले असतात. हा विचारामध्ये अडकलेला असतो. श्रीकांतच्या गाडीच्या समोर येतो, तरी सुद्धा प्रीतमला कळतच नाही की आपण गाडीच्या समोर चाललोय. गाडी थांबलेली असते आणि श्रीकांत अगदी घाईघाईने उतरतात खाली. अरे प्रीतम, काय काय चाललंय, कळतंय का तुला? आणि एवढा कसला विचार करतोय, समोर गाडी आलेली तुला दिसली नाही? श्रीकांत स्वतःच्या गाडीमध्ये प्रीतमला बसायला लावतात. श्रीकांत त्यांच्या पद्धतीने प्रीतमकडून काही माहिती मिळते का किंवा असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते काय असेल ते सांगणार आहे. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी मार्ग असतोच ना प्रीतम. बाबा, ती दिशा आणि तेवढ्याच दिशाचा माणूस समोरून येत असतो. प्रीतम त्याला बघतो आणि एकदम शांत बसून घेतो. त्याच्या आसपास फिरत असतो आणि लगेच प्रीतम जे सांगायला लागलेलं असतो ते एकदम गप्प बसलेलं असतं. प्रीतम लगेच विषय बंद करतो. अरे मला मीटिंग आहे आणि खूप महत्वाची मीटिंग आहे. ती जर मीटिंग मी केली नाही तर आई चिडेला आणि उगाच नको नको ते बोलेल. बाबा मला उशीर होतो यार, लवकर जाऊया ना, मला उशीर झालाय बाबा. मिनिटात त्याने विषय बदललेला असतो आणि घरी चला अशी घाई करतो. सुद्धा ड्रायव्हरला म्हणतात घराकडे गाडी घ्या, तेही लवकर. आता गाडी चाललेली असते घराकडे. प्रीतम आता रिलॅक्स झालेला असतो की मी सांगता सांगता थोडक्यात वाचलो. श्रीकांतला पण कळतं याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय, हा स्वतः काही करत नाहीये. बघू आता प्रीतमच्या वागण्याचं सत्य कळेल का आणि दिशाचा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार का? प्रीतमवर जे संकट आलंय ते पारू दूर करेल का? असे आणि खूप सारे प्रश्न पडले असतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात. त्यासाठी पुढचा भाग बघायला लागणार. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.